नमस्कार. माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी कशा पद्धतीने कामकाज करू शकते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर आपण काल काय डिस्कशन केलं तर ते एकदा पाहूयात. पहा, गेल्या काही दिवसांपासून ज्या गोष्टी समजून सांगतोय ना, अगदी तसंच काहीसं होताना आपल्याला पाहायला मिळतंय. नेहमी सांगतोय की लेवलला रिस्पेक्ट करा. त्या लेवलला कशा पद्धतीने मार्केट बिहेव करतंय हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. काल आपण काय डिस्कशन केलं तर हे जे गॅपअप झालं आहे किंवा हा मोठा फॉल आला आहे, हा थोडा वेळ बाजूला ठेवा. कालचं जे डिस्कशन झालेलं होतं, जर पाहिलं नसेल तर एकदा जाऊन पाहून घ्या. तर काय सांगितलं होतं काल, इथे जो लो बनलेला आहे ना, तो सपोर्ट खरं तर होता आपला 300-320 या दरम्यान. मार्केट तिथे आलेलं नाही आहे. म्हणजे एक्सपायरीच्या दिवशी काय होऊ शकतं, मार्केट येऊन याच्या खाली जो महत्त्वाचा सपोर्ट आहे, फक्त आणि फक्त तो सपोर्ट घेण्यासाठी येऊ शकतं. आता हा सपोर्ट घेणं म्हणजे काय, तर ज्यांनी काल इथे बाईंग पोझिशन क्रिएट केलेले आहे किंवा जे रायटर्स आहेत, कॉल रायटर्स किंवा पुट रायटर्स, ज्यांनी महत्त्वाची लेवल मार्क करून ठेवलेली असेल 500ची, तिथे दोघांनीही पोझिशन क्रिएट केलेले असतील. काल काय झालं आहे, आता त्यांचा स्टॉप लॉस कुठे असणार आहे, इथे जर कोणीही 500ला रायटिंग केलेला असेल तर त्यांचा स्टॉप लॉस इथे असणार आहे आणि वरती तर 550चा जो काय असेल तो ऑल टाईम हाय होता. म्हणजे दोन्ही जे रायटर आहेत ना, त्यांचे जे SL आहेत, आणि खास करून अशा वेळेस काय होतं, जे नवीन आता सेलर्स बनलेले आहेत ना, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या लेवल्स असतात या. आता काल इथे डिपेंड झालेल्यामुळे त्यांचा SL इथे कुठेतरी खाली असेल आणि मार्केटची सपोर्ट लेवल त्याच्या खाली होती 20 पॉईंट कालच्या लोच्या. आता काय घडलेलं आहे, मार्केट ओपन तर खूप चांगलं गॅपअप झालं. म्हणजे जे पहिले होते ज्यांचा अपसाईडचा SL होता, ते तर पहिले ओपनिंगलाच त्यांचा SL हिट झालेला आहे आणि ते बाहेर पडलेले आहेत. आणि त्यानंतर मार्केट जसं खाली आलं ना, आता बऱ्याच जणांना वाटलं की 600 आहे, मग 320चा सपोर्ट घ्यायला कुठे येईल, तर मार्केटने कंटिन्युअस खाली आले. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडेल की इथे आपण पुट का नाही घेतला, तर लक्षात घ्या काय होतं, मार्केटच्या लेवलला रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. मार्केट आहे बुलिश ट्रेंडमध्ये, या पद्धतीचं मार्केट चालू आहे. मग रिट्रेसमेंट किती असू शकते हे तुम्ही सांगू शकत नाही. मग आपल्यासाठी महत्त्वाचे लेवल काय होतात, पुटची पोझिशनसुद्धा आपली कुठे बनली, ज्यावेळेस हा महत्त्वाचा सपोर्ट, कालही डिस्कशन केलेलं होतं, जर आपण इथे क्लोज होतो आपले, काल डिस्कशन काय होतं की जर 22,400च्या खाली मार्केट निघतं आहे किंवा 22,380 तरच आपण पुटची पोझिशन घेणार आहोत. पण टार्गेट कोणतं ठेवणार आहोत, तर 22,320. अगदी परफेक्ट इथे आले, मार्केटने थोडा वेळ सस्टेन केलं आणि हा ब्रेकडाऊन आहे. एकदम परफेक्ट आपल्याला ट्रेड मिळालेला आहे. आणि हिरो आज एक्सपायरी असल्यामुळे त्याचे रिटर्नसुद्धा, म्हणजे जे ऑप्शनमधलं कन्वर्जन आहे ते सुद्धा खूप चांगलं, म्हणजे अगदी 10-12चे जे पुट होते, 10-12 रुपयांना असणारे आउट ऑफ द मनीचे, ते सुद्धा 50-55 आपल्याला काही मिनिटांमध्ये या 1-2 कॅन्डलमध्येच होताना पाहायला मिळेल. आणि पुन्हा काय झालं आहे, या लेवलला जी परफेक्ट आपली 320ची लेवल होती, परफेक्ट कॅन्डल, पण लगेच इथेच ट्रेड बनतो का, नाही बनत. कारण का काय होतं, काहीतरी फॉर्मेशन बनणं गरजेचं आहे. इथे बनलं, परंतु ही महत्त्वाची लेवल होती, मार्केट इथे काम करीत होतं आणि मग त्यानंतर एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली, तर इथे एक चांगला ब्रेकआउट आणि मग या पद्धतीचं आपल्याला कामकाज पाहायला मिळालेलं आहे. हे लक्षात घ्यायचं, नेहमी लक्षात ठेवायचं की आत्ता पाहिलं हे खूप छान वाटतं की एवढी मोठी मुवमेंट कॅप्चर केली असती, पुटमध्ये खूप पैसे झाले असते किंवा खूप पॉईंट मिळाले असते, पण तसं होत नसतं. कारण का काय होऊ शकतं, हा महत्त्वाचा सपोर्ट होता. जर मार्केटने इथेच येऊन रिट्रेसमेंट पूर्ण केली असते, इथून वरती गेले असते आणि तुम्ही पुटमध्ये बसला असतात, तर 0 झालं असतं. कदाचित कालचं जे क्लोजिंग होतं ते टेस्ट केलं असतं आणि वरती गेलं असतं तरीही. म्हणजे आपल्याला माहिती नसतं कधीच की कोणत्या लेवलला रिट्रेसमेंट होऊ शकते. त्यामुळे फॉर्मेशन खूप महत्त्वाचं आहे. 320ला सपोर्ट घेतला, मार्केटने इथे सस्टेन केलं आणि ब्रेकआउट दिला, तर हे फॉर्मेशन बनणं गरजेचं असतं. आणि हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणजे निफ्टी असू द्यात, बँक निफ्टी, सेन्सेक्स, कोणत्याही इंडेक्सचा चार्ट असेल तर त्या पद्धतीनेच आपल्याला कामकाज करायचं असतं. आणि सध्या काय होतं, आता पुन्हा एकदा डेली कॅन्डल पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण डेली कॅन्डल पाहूयात म्हणजे तुम्हाला समजून येईल. काय होतं, नॉर्मली जे सेलर्स आहेत किंवा नवीन ट्रेडर आहेत, त्यांचं एक लक्ष काय असतं की आदल्या दिवशीचा जो लो आहे ना, तो आपला SL असणार आहे. आता गेल्या 3-4 दिवसाच्या कॅन्डल पहा, ही कॅन्डल, त्याच्यानंतरच्या ह्या कॅन्डलने काय केलं, लो ब्रेक केला, क्लोजिंगला वरती आलं. कालच्या कॅन्डलने काय केलं, लो ब्रेक केला, क्लोजिंगला वरती आलं. आजसुद्धा एवढ्या मोठ्या गॅपअप नंतर काय केलं आहे, लो ब्रेक केला आणि ऑल टाईम हायला येऊन बंद झालेला आहे. त्यामुळे मार्केट जसं बदलत असते ना, जशी सिच्युएशन बदलत असते ना, तसं आपलं ॲनालिसिस आपल्याला थोडंफार बदलता आलं पाहिजे लाईव्ह मार्केटमध्ये. आज खूप चांगले ट्रेड मिळालेले आहेत. काल ज्या लेवल आपण डिस्कस केलेले होते ना, त्या पद्धतीने खूप चांगले. जर तुम्ही प्रॉफिट केला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा, किंवा याच्या आधारे तुम्ही काही ट्रेड घेतले असेल तर ते सुद्धा आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. काही स्क्रीनशॉट आलेले आहेत, काही मेसेज आलेले आहेत, पण तुमच्यापैकी कोणी केलं असेल तर नक्की कळवा. आणि त्याबरोबरच आपल्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि इतर लोकांबरोबर शेअर करा. तर आता उद्यासाठी महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात, आता 500च्या वरती, हे जरी 541 दिसत असलं तरी फायनल क्लोजिंग हे 514 आहे, पण 22,500च्या वरती म्हणजे ऑल टाईम हाय क्लोजिंग आपण आता पाहिलेलं आहे. मग उद्यासाठी महत्त्वाची लेवल जी असणार आहे ना, ती आहे 560, 22,565, ज्या लेवलविषयी आपण खूप वेळा डिस्कशन केलेलं आहे. आणि विकली ॲनालिसिस एकदा जाऊन अवश्य पहा.
तर मी थोडक्यात सांगतो कारण का जे आपलं टार्गेट होतं ना ते होतं 22,630 आणि त्यानंतर 700 होतं. मग 630च्या टार्गेटपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आता उद्या पाहूयात काय होऊ शकतं. तर 22,565 जर ब्रेक होतं आहे, फ्लॅट ओपनिंगने जर ब्रेक होतं ना तर डेफिनेटली आपण बाईंग पोझिशन क्रिएट करू शकतो. त्यानंतरचं जे टार्गेट आहे ते 22,620 630 जे की आजचा किंवा ऑल टाईम हाय ज्याला आपण म्हणू शकतो तो आहे. तर ते आपलं पहिलं टार्गेट आहे आणि त्याच्यावरती जर सस्टेन होतं ना तर नक्कीच उद्या 22,675 730 आणि अगदी 800चं टार्गेट. उद्याच 800 येईल अशी शक्यता कमी आहे, परंतु 730चं टार्गेट आणि पुढच्या आठवड्यामध्ये मग आपण 23,000साठी तयार होत आहोत हे लक्षात ठेवायचं. आता जर मोठं गॅपअप होतं आहे तर मात्र थोडं थांबायचं आहे. मोठं गॅपअप म्हणजे कुठे 620च्या खाली आणि 565च्या वरती याच्यामध्ये कुठे जर गॅपअप ओपन होतं ना तर वाट पहा. एकतर पुन्हा रिट्रेसमेंट करायला मार्केट इथपर्यंत येऊ शकतं आणि वरती जाईल, किंवा मग इथे सस्टेन करून जर 620 ब्रेक करते तर नवीन ट्रेड प्लॅन करायचा, अदरवाईज दुसरं काहीही करायचं नाही आहे. आता डाऊन साईड कुठे आहे? सध्या तरी पुटची एंट्री करायची नाही आहे. पुटमध्ये ट्रेड घ्यायचा नाही आहे. एक दिवसाचं चांगलं फॉर्मेशन बनवू द्या, त्यानंतर आपण ट्राय करणार आहोत. पण तरीही फ्लॅट ओपनिंगनंतर जे महत्त्वाचे सपोर्ट असू शकतात तर हा जो झोन आहे 460 480, त्यानंतर आहे 400 420 हा खूप महत्त्वाचा आहे. कारण का एवढा वेळ सस्टेन केल्याच्या नंतर आता जर पुन्हा तो ब्रेक होतोय ना तर मग मार्केटमध्ये वीकनेस येऊ शकतो आणि मग ती लेवल जी आहे ती 320 पर्यंत घेऊन जाऊ शकते. म्हणजे जे काही पुटचा ट्रेड प्लॅन करायचा ना तो 380 ब्रेक होईपर्यंत करायचा नाही आहे. इथपर्यंत कुठेही रिट्रेसमेंटला आपल्याला बाईंगची संधीच शोधायची आहे आणि 320च्या खाली जर मार्केट निघतंय तर मग 280 आहे 220 आहे. शक्यता गरज पडणार नाही उद्या, परंतु लेवल हाताशी असू द्यात. आणि 380 420 पर्यंत ॲटलिस्ट बाईंगचाच विचार करायचा आहे. दुसरा कोणताही विचार इथपर्यंत करायचा नाही. मग ते फ्लॅटने खाली होतात किंवा गॅपडाऊन ओपनिंगने खाली होतात. मार्केट बुलिश ट्रेंडमध्ये आहेत आणि तोच ट्रेंड कायम ठेवायचा आहे. त्याच्याबरोबरच आपल्याला ट्रेड प्लॅन करायचे. एखाद दिवशी फॉल येऊ शकतो. फक्त काय करायचं आहे, आपला SL गेला की आपण शांत बसायचं आहे. पुढचं फॉर्मेशन बनलं की दुसऱ्या दिवसापासून आपल्याला डाऊन साईडचे सुद्धा चांगले ट्रेड मिळतील. आता दुसरा आहे बँक निफ्टी. बँक निफ्टी खूप चांगल्या ट्रेंडमध्ये आहे. गेल्या काही दिवसापासून सांगतो आहे की 47,400च्या वरती जसं आपण बंद होणार आहोत ना तर आपण नवीन हायसाठी ट्रेड प्लॅन करणार आहोत. आणि आज गेल्या काही व्हिडिओपूर्वी मी एक गोष्ट सांगितली होती किंवा आपल्या टेलिग्राम चॅनललाही मी मेन्शन केलं होतं की कोणत्याही सिरीजमधले 800ची लेवल खूप महत्त्वाची असते आणि त्या लेवलवरती लक्ष ठेवायचं आहे. आजही काय झालं, एवढ्या मोठ्या गॅपअपनंतर थोडं खाली गेलं 800च्या, परंतु इथेच सस्टेन केलं आणि या लेवलला रिस्पेक्ट करून पुन्हा एकदा चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळालेली आहे. म्हणजे आत्तासाठी पुन्हा जरी 800ला 47,800ला मार्केट टेस्टिंग करायला आलं बँक निफ्टी तरी ही बाईंगचीच संधी शोधायची. कुठपर्यंत? 47,800पर्यंत. पुन्हा 47,800च्या खाली जर मार्केट जात आहे तर 600 आणि 47,400 या दोनच लेवल आहेत. याच्यापेक्षा मोठ्या लेवल आपल्याला नाही आहेत. म्हणजे या प्रत्येक लेवलला या 200 पॉईंटसाठी तुम्ही पुढचा ट्रेड प्लॅन करू शकता किंवा मग इथे कोणतंही बुलिश फॉर्मेशन असेल, मग ते हॅमर कॅन्डल असेल, डबल बॉटम असेल किंवा इतर कोणतंही एखादं सस्टेन करून ब्रेकआउट येईल तर बाईंगची संधी शोधायची आहे. 47,400च्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत वीकनेस येणार नाही आहे. आता अपसाईड कशी प्लॅन करू शकता? पुन्हा एकदा हीच महत्त्वाची लेवल आहे जी की आजची ओपनिंग आहे. फ्लॅट ओपनिंगनंतर जर मार्केट वरती जायला सुरुवात करते ना तर एकदा ही लेवल मार्क करून ठेवा 48,150. 48,150च्या वरती डेफिनेटली तुम्ही बाईंग पोझिशनमध्ये जाऊ शकता. कारण का इथे जर 126 दिसत असलं तरी फायनल क्लोजिंग हे 48,050च्या आसपास आहे. मग फ्लॅट ओपनिंगनंतर वरती जातो 48,150च्या वरती पहिलं बाईंग 48,300 48,450 आणि नवीन हाय बनताना आपल्याला पाहायला मिळू शकतो जी लेवल आहे 48,600च्या आसपास. म्हणजे 48,700पर्यंतचं टार्गेट तुम्ही उद्यासाठी ठेवू शकता याच्यावरती. आणि सध्याला HDFC बँक असेल किंवा कोटक बँक असेल दोन्हीही पॉझिटिव्ह आहेत आणि यामुळे एक चांगली रॅली आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मी गेले काही दिवसापासून सांगतो निफ्टीचा ऑल टाईम हाय बनलेला आहे तर बँक निफ्टी राहिलेली आहे आणि बँक निफ्टीमध्ये आता ऑल टाईम हाय बनल्याशिवाय बँक निफ्टी मागे जाणं थोडं अवघड आहे. आता इथपर्यंत आलेलं आहे तर नवीन हाय डेफिनेटली बनण्याची शक्यता आहे आणि त्याच पद्धतीने आपण आपला ट्रेड प्लॅन करणार आहे. आता अगदी थोडक्यात फक्त उद्यासाठी सेन्सेक्सच्या महत्त्वाच्या ज्या लेवल आहेत ना ते पाहून घेऊयात आपण. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या चार्टमध्ये जास्त काही फरक आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. मग उद्यासाठी महत्त्वाची लेवल मार्क करून ठेवा 74,400. फक्त लेवल सांगतो 74,400च्या वरती नक्कीच बाईंग पोझिशन आपण क्रिएट करू शकता. 74,800 आणि 75,000ची लेवलसुद्धा कदाचित आपल्याला उद्या सेन्सेक्समध्ये पाहायला मिळू शकते. आता डाऊन साईड कुठे आहे तर 74,000 हे एक सायकोलॉजिकल लेवल आहे. जर याच्या खाली आपण निघतोय ना तर एक 200-250 पॉईंटचा फॉल आपल्याला इमिजिएट बेसिसवरती पाहायला मिळू शकतो. ती लेवल आहे 73,700. मग ॲक्च्युअल फॉल किंवा ॲक्च्युअल पुटचा जो ट्रेड बनणार आहे ना एक्सपायरीसाठी तो 73,700च्या खाली. तोपर्यंत 74,000च्या
जवळसुद्धा आपण बाईंगची संधी शोधणार आहोत. एक फास्ट ट्रेड करायचा असेल तर हा 200-300 पॉईंटचा पुढचा ट्रेड तुम्ही ट्राय करू शकता, किंवा मग 73-700ला जर सपोर्ट घेत असेल तर तिथेसुद्धा बाईंगची पोझिशनच आपण क्रिएट करणार आहोत. बाकी यापेक्षा वेगळं काही नाही आहे. जर 73-700 ब्रेक होतं तर मात्र मग आपण 73,000च्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. डायरेक्ट 700 पॉईंटचा फॉल येणार नाही, परंतु मग 73,500 आहे, त्यानंतर 73,300 आहे आणि 73,000 या लेवल आपल्यासाठी ओपन होतील. पण 73,700च्या वरती जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपण सेन्सेक्स असू द्यात किंवा ओव्हरऑल मार्केटवरती बुलिशच असणार आहोत. जर ही माहिती आवडत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करून चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या, आणि तुम्हाला प्रॉफिट होत असेल तर तसं कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.